कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दुर्गा मॅडम काय करताय? बघ, या आहेत आमच्या अंतराई। फोटोत सुद्धा चेहऱ्यावर किती शांतता आहे बघ, स्माइल मध्ये बघ किती गोडवा आहे। हा गोडवा त्यांच्या स्वभावात सुद्धा होता। तुझ्यासारख्या अति शहाणपणाने बोलायच्या नाही त्या। डोळ्यातलं तेज बघ, हे त्यांच्या हुशारीचं तेज आहे। कुठलंही काम समोर आलं की तुझ्यासारख्या गोंधळून नाही जायच्या त्या, जबाबदारी घ्यायच्या। आमची, एजंटची, अख्ख्या घराची जबाबदारी घ्यायच्या। कोणाला काय हवंय काय नकोय त्याकडे स्वतः जातीनं लक्ष द्यायच्या। कुठे आमच्या अंतराई आणि कुठे तू। दुर्गा मॅडम, तुम्हाला एक साधी गोष्ट माहिती नाहीये का? दोन व्यक्तींची अशी तुलना कधीच करायची नसते, आणि खास करून तेव्हा जेव्हा ती नाती नव्याने जोडली गेलेली असतात। एका सासूने तिच्या मुलीची आणि सुनेची कधीच तुलना करायची नाही, आणि तसंच एका सुनेने तिच्या आईची आणि सासूची कधीच तुलना करायची नाही। आणि तुम्ही तर इथे दोन सासवांची तुलना करताय। अशानी नाती फक्त बिघडतात। कुठली नाती? जी आमच्या माती जबरदस्ती मारली गेली ती? मला खरंच ना कधी कधी गंमत वाटते तुमची। म्हणजे बघा ना, जेव्हा एजेंना मी अजिबात आवडत नव्हते, ते साधं माझ्याशी बोलतही नव्हते नीट, तेव्हा तुम्ही बऱ्यापैकी चांगलं वागत होतात माझ्याशी। पण जेव्हापासनं एजे माझी साथ द्यायला लागले, माझी प्रत्येक गोष्टीत मदत करायला लागले, तेव्हापासनं तुम्हाला, लक्ष्मी मॅडमना आणि सरस्वती मॅडमना हे सगळं खुपतंय। कारण तू आम्हाला आमच्या घरात कधी पटलेली नव्हतीसच। हे बघा, मी तुमची सासू आहे, आवाज खाली ठेवून बोला। पण वयाने सुद्धा लहानच आहेस तू, सुद्धा तुझा आवाज खालीच ठेव। काय झालं दुर्गा वहिनी? बघा बघा आपली सासू कशी आपल्यावर आवाज चढवून बोलतीये। पण तुम्ही तिच्याशी एवढं चिडून का बोलताय? ती आपली सासू आहे। हो वहिनी, आणि वयाने जरी लहान असली तरी तिच्या पदाचा मान ठेवला पाहिजे ना आपण। तुम्ही हिची बाजू घेऊन बोलताय? वहिनी, काही झालं तरी ती आणि आपण एकाच बाजूने आहोत। वहिनी, अहो वहिनी चिडून गेल्या। लीला, तू प्लीज दुर्गा वहिनींचं बोलणं एवढं मनाला लावून घेऊ नकोस हा। वहिनी, बोलणं मनाला कसं लागेल? नाही, कानावर पडलं पाहिजे ना बोलणं। सरू, काय झालं? लीला, आम्ही जातो, दुर्गा वहिनी हर्ट झाल्यात, तर बघून येतो। हो हो, चला जाऊ ना। आलो जा। समजते का ही लीला स्वतःला? आजवर या आवाजात या घरात माझ्याशी कधीच कोणी बोललं नव्हतं। आतापर्यंत फक्त एजे आणि आजी तिच्या बाजूने होते, आता चक्क लक्ष्मी आणि सरस्वती पण तिच्या बाजूने बोलायला लागले। वहिनी, 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 आम्हाला माहिती आहे तुम्ही खूप रागात आहात, पण एकदा आमचं म्हणणं काय ते तरी ऐकून घ्या। काय ऐकून घेऊ मी लक्ष्मी? झाला तेवढा अपमान पुरे नाहीये का? नाही वहिनी, तसं नाहीये। म्हणजे आमचे दाखवायचे दात वेगळे होते आणि हत्तीचे दात वेगळे होते। सरू, ते खायचे दात वेगळे असतात, हत्तीचे नाही। पण वहिनी, ती वहिनी, लीलाची बाजू घेण्याचं कारण आमचं वेगळं होतं। हो वहिनी, आणि तुम्हीच सांगा, आपल्या तिघींची एक टीम आहे ना, मग आपली टीम जिंकावी म्हणून हे सगळं करतो आम्ही। हो वहिनी, लीलाला हरवायचं असेल तर आपण तिघेही तिच्या विरोधात असू तर कसं चालेल?
म्हणूनच आम्ही फक्त नाटक करतोय की आम्ही तिच्या टीम मध्ये होत. खरंच वहिनी. लक्ष्मी सरस्वती, तुम्ही खरंच लीलाने क्रूजवर येऊ नये म्हणून हे केलं? खरं सांगा मला, दुसरं काही डोक्यात नाहीये ना तुमच्या? हो वहिनी. हो बहिणी, आता तुम्ही बघाच, आम्ही तिच्या कक्षात जवळ जात होते आणि तिला क्रूजवर येण्यापासून थांबवतो. आपल्या तिघींचं मिशन सेमच आहे. काहीही झालं तरी लीला आणि एजेला एकत्र येऊ द्यायचं नाही. वहिनी, एक सांगू, मी दुर्गा वहिनींना एवढं हर्ट झालेलं कधीच बघितलं नव्हतं. हो, आता आपल्यावरची जबाबदारी वाढली आहे सरू. काहीही झालं तरी लीला घरी राहावी यासाठी आपल्याला खूप मनापासून आणि जोरदार प्रयत्न करावे लागणार आहेत. हो अंतराताई, तुम्हाला पण असंच वाटतं का? मला काहीच जमत नाही, मी फालतू आहे, मी एजेंटच्या आयुष्याचं वाटोळं करते. सांगा ना, तुम्ही चांगलं ओळखता ना एजेंटना. आता मी नाहीये तुमच्यासारखी किंवा एजंट सारखी, पण आता काय करू? लग्न झालंय ना माझं एजंट बरोबर, आणि फक्त लग्नच नाही झालंय, मी एजंटच्या प्रेमात पडले. तुम्हीच सांगा आता मला, मी चांगली आहे की नाही, एजंटच्या योग्यतेची आहे की नाही ते. ह्या 2 चिठ्ठ्या आहेत. एका चिठ्ठीत हो लिहिलंय, हो म्हणजे मी एजंटच्या योग्यतेची आहे. आणि दुसरी चिठ्ठी ह्याच्यात नाही लिहिलंय, म्हणजे मी एजंटच्या योग्यतेची नाही. मग आता मला पण तुम्ही तुमची मॅजिक वॉन्ड वापरा आणि उत्तर द्या. काय झालं? मी डोळे मिटू का? मग उत्तर द्याल? ठीक आहे, मिटते डोळे. आता तुम्ही पण माझ्या प्रश्नाचं उत्तर देणार नाहीयेत का? हे बघा, मी अजिबात अशी रडत बसणारी किंवा डगमगणारी मुलगी नाही. लास्ट चान्स देते आम्ही अंतराताई, प्लीज सांगा ना. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.